आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात। जवळा बाजार या गावामध्ये हे जवळपास 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे। या गावात सर्वाधिक याची भौगोलिक जी रचना आहे, ही रचना जवळपास 15 ते 20 समाज या जवळा बाजार येथे राहतात। अनेक समाज इथं जवळा बाजार येथे राहत असतात आणि आमच्या जे 3 ते 4 पिढ्यापासून जे परंपरा मला समजते तेव्हापासून, म्हणजे आणि मी माहिती घेतलेली 3-4 पिढ्याची तेव्हापासून, हे आमच्या समाजाला, हे पूर्ण समाज, ते मग कोणीही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो आणि अनेक ओबीसी समाज असो, धनगर समाज असो, इथले बाकी माळी समाज असो, हे असे अनेक समाज जे आहेत तिथे 15-20 समाज, त्याच्यात वडर समाज आहे, त्याच्यात तुमचे 18 पगड जातीचे जे समाज आहेत आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने समाज आहेत, हे सगळे समाज जे आहेत हे आमच्याकडे एका आशेने बघत असतात। ती आशा म्हणजे ते काही पैशाची किंवा याची नाही, तर हे सगळ्याला सोबत घेऊन चालतात आणि सगळ्या समाजाला संरक्षण देण्याचं काम करतात। या दृष्टिकोनातून आमच्याकडे नजर सगळ्या समाजाची असते आणि त्याच पद्धतीने आम्ही आज 3-4 पिढ्यापासून हा म्हणजे शिरखुर्म्याचा कार्यक्रम एक निमित्त आहे। एक शिरखुर्मा हे एक निमित्त आहे, कारण थोडंसं शिरखुर्मा पिण्यासाठी इतक्या लांबून 20-20 किलोमीटरवरून लोक या परिसरातले येतात। ते काही शिरखुर्म्यासाठी येत नाही, तर फक्त एक भाईचारा, एक आपुलकी, एक सगळे समाज इथे भेटतात, सगळ्या समाजाचं काम होते, या उद्देशानं लोक सगळेजण येत असतात आणि आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतो। आज तर फार मोठी गरज आहे। आजची जी परिस्थिती आहे भारतातली, आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जी आहे, आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्याची बी मानले चालते, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिकट आहे। कारण काही समाजकंटकामध्ये काम करणारे, जे वेगवेगळ्या समाजामध्ये बांधणं लावण्याचं काम अनेक लोक करत आहेत। यावेळेस सगळेजण लोक आमच्याकडं, आमच्या समाजाकडं अशानं बघतात की बाबा ह्यांनी पुढं अजून जास्त काम करावं आणि सगळं जवळा बाजार एकोपामध्ये ठेवण्याचं काम यांनी करावं। त्या दृष्टिकोनातून असे अनेक हेच कार्यक्रम नाही, तर आम्ही म्हणजे समाज एकोपामध्ये ठेवण्याचं आणि सगळे समाज एका जागी राहण्याचं काम आम्ही सातत्यानं मी करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा ईद मिलाप कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठेवण्यात आलेला आहे। आज या ईद मुबारकच्या शिरखुर्मा कार्यक्रमानिमित्त आमच्या फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं आम्ही पाटलाला स्नेह भेट आणि त्यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो की आता कालच्या रमजानपासून पुढच्या रमजानपर्यंत यांचं भावी आयुष्य या परिवाराचं, कारण या पाटील परिवाराच्या परंपरेला ही 4थ्या-5व्या पिढीमध्ये अखंड जवळा बाजारची सेवा करण्यामध्ये, जवळा बाजार परिसराची सेवा करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला असा हा परिवार, जेणेकरून गावामध्ये एकोप्याचं वातावरण ठेवण्यामध्ये आणि जवळा बाजारच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असलेली परिवार जर असेल तर त्याचं प्रामुख्यानं नाव गर्वाने घ्यावं लागतं की त्यांचं नाव म्हणजे मयूर पटेल। आणि त्यांच्या भावानीसुद्धा आजपर्यंतच्या पोलीस पाटलाच्या कारकिर्दीमध्ये एकही ॲप्लिकेशन न होता सर्व गाव एकोप्यानं सांभाळलं। या परिवाराची फार मोठी देणगी या जवळा बाजारवाला लाभलेली आहे, ती अशीच टिकून राहावी याच्यासाठी पाटीलसुद्धा सदैव तत्पर असतात। त्यांना सर्व परिसर, आमचा जवळा बाजार परिसराची जी काही पंचक्रोशीतली लोक आहेत ती मानानं आणि सन्मानानं कुठल्याही कठीणीच्या सामन्यामध्ये ते मनातून सर्व कामं सोडून सहकार्य करतात। हेरीने तिथं जाऊन त्यांचे परंपरेच्या सगळ्या काय गोष्टी मिटवतात। त्याची ही परंपरा लाभलेली, त्यांनी पूर्वजात आजोबापासून ठेवलेली परंपरा ही कायम राखलेली आहे। आम्ही त्यांच्या सदैव फिट फॉर लाईफचा ग्रुप त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि अशीच अपेक्षा त्यांच्याकडून सेवा घडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। एक राजकारणातले संत आहेत, त्यांनी इथं जवळा बाजारच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यांचं आणि इथल्या परिसरातले सगळे सामाजिकता, सलोखा आणि एक शांतता
सांभाळण्याचं फार मोठं काम त्यांच्या वतीने होते आणि त्यांच्या घराण्याला एक राजकीय परंपरा आहे, तेव्हापासून ते त्यांचा वारसा भरपूर योग्य पद्धतीने चालवित राहील. मी मुनीर पाटलांना हार्दिक शुभेच्छा देतो. मुनीर पटेल या समाजातील फक्त राजकीय नाही तर सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मुळातच त्यांच्या वंश परंपरेनुसार जवळा बाजारची एकता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आजोबापासून वडिलांनी सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत. घरामध्ये परंपरेनुसार पोलीस पाटीलकी होती, त्यांनी छान प्रकारे गाव अफसर पाटलापर्यंत सगळ्यांनी सांभाळलेलं आहे. आणि राजकारण बाजूला ठेवून आज जवळा बाजारच्या विकासामध्ये किंवा जवळा बाजारमध्ये ज्या काही विकासात्मक योजना आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा फार मोठा एक पदाधिकारी म्हणून मी सहभाग आहे. आणि त्याचबरोबर जवळा बाजारमध्ये आम्ही एक नवीन 1 वर्षापासून फिट फॉर लाईफ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे. हा ग्रुप शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जी माणसं थोडी बहुत खचलेली असतील कदाचित त्यांना पुन्हा एकदा धैर्य देऊन समाजामध्ये उभं करण्याचं काम आम्ही करत असतो. त्याच्यामध्ये 60 ते 65 लोकांचा हा आजूबाजूला तुम्ही जे आता फोटो घेतलेत ती सगळी मंडळी याच्यामध्ये आहे. आणि मुनीर पाटील याच्यामध्ये आपलं वय असो किंवा पद असो, एक प्रतिष्ठा असो समाजातली, ही बाजूला सारून त्याच्यात सामील होतात. आणि आजचा हा उपक्रम ईदनिमित्त त्यांनी जो केलेला आहे तो प्रतिवर्षीच ते करतात. सर्वांनी एकत्र यावं, एकमेकाचं म्हणजे काय आपली घेण्या देण्याच्या काही गोष्टी असतील त्या विचाराव्यात, एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हावं, ही परंपरा आम्ही मित्रपरिवाराच्या वतीनं, कारण जवळा बाजार जे गाव आहे हे आम्ही मित्रपरिवाराच्या वतीनं गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी करतो. अनेक उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रातले असोत, सामाजिक क्षेत्रातले असोत, क्रीडा क्षेत्रातले असोत आम्ही सामुदायिकरित्या राबवतो. आता तर आम्हाला सगळ्यांना एक ट्रॅक सापडला आहे. मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आणि मुनीर पाटलाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व जनतेलाही विनंती करतो की ज्यांना कुठले थोडे बहुत सांध्याचे आजार असतील, टोंगळ्याचे आजार असतील, पायाचे आजार असतील किंवा मानसिकदृष्ट्या थोडे कचलेले असतील त्यांनी अवश्य आमच्या फिट फॉर लाईफच्या कार्यक्रमाला यावं. सकाळी 5 ते 7 त्यांना 100% रिलीफ मिळण्याची जिम्मेदारी आम्ही देतो. सर्व तुम्ही आलात आणि मलाही तुमच्या समोर व्यक्त होण्याची या माध्यमातून संधी दिली. पटेल साहेबांनी म्हणूनच पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे जवळा बाजारसाठी. आज तुम्ही जर या फोटोमध्ये नंतर पाहिलं तर इथं व्यापारी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, शिक्षक आहेत, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. ही सगळी मंडळी एकत्र का आली तर त्याला मुनीर पाटलाचा स्वभाव हा 75% कारणीभूत आहे. आणि नंतर आम्ही सगळे एकत्र आलो. पण त्यांना जे माणसं आकर्षित करायचं आपल्या स्वभावामुळं आणि त्यांचं भलं करायचं, पाटील एक असा व्यक्तिमत्व आहे की तो कधी वाईट कोणाला होऊ शकत नाही. म्हणून ही सगळी माणसं विश्वासानं आज मोठमोठे व्यापारी आहेत. यातूनच सामाजिक एकता, माणसं जोडण्याची काम, माणसं जोडण्याचं काम करायचं. आणि जवळा बाजार हे गाव मल्टीपर्पज आहे, इथं सगळ्या धर्माचे लोक राहतात. यांना सांभाळून घ्यायचं फार मोठं इथल्या नेतृत्वात कसं लागतं, लावून कोणी देऊ शकतं तसं काही नाही. पण त्या सगळ्यांना एकत्रित ठेवून गावाचाही विकास पुढे करणं, आज व्यापारपेठही हे सगळं गाव व्यापारावर अवलंबून आहे. सर्वांगीण विकास कसा साध्य करता या माध्यमातून सुद्धा सर्वांगीण विकास सुद्धा सर्वांगीण म्हणजे पहिली गोष्ट इथल्या व्यापाराला सुरक्षित मिळाली पाहिजे. कारण इथं व्यापार आहे सगळ्यात मोठा, इथं बँका आहेत, इथं दवाखाने आहेत, इथं मेडिकल आहे, डॉक्टर सुरक्षित मिळाली पाहिजे. त्यानंतर इथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची असतील सार्वजनिक ठिकाणी, हे तर घरघर आपण करतो. बसस्टँड असेल, आता अनेक बाबी ज्या मधल्या काळामध्ये थोड्या थांबल्या होत्या त्या पुन्हा एकदा म्हणजे प्रस्थापितापाशी जे कोणी असतील त्याच्यापासून मांडून त्या सोडून होण्याचं काम आम्ही सुद्धा फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं करणार आहोत. आम्ही राजकारणात नाहीत, पण ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत लोकांच्या त्या आम्ही आमदार असतील, खासदार असतील, गावातले प्रतिष्ठित कोणी असतील त्यांना एकत्र करून या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मुनीर पाटलांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. थँक्यू.